विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी गोल आहे, परंतु पृथ्वीच्या जर आपण आतमध्ये शिरलो म्हणजेच पृथ्वीचे अंतरंग आपल्याला आजच्या व्हिडिओमधून समजून घ्यायचंय. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण का हा जो व्हिडिओ आहे पृथ्वीचे अंतरंग हा जो टॉपिक आहे तर सगळ्या स्कॉलरशिप परीक्षा आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण या टॉपिकवर फिक्स प्रश्न परीक्षेला येताना तुम्हाला दिसेल. तर व्हिडिओला आपण सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, पृथ्वीचे अंतरंग म्हणजेच पृथ्वीच्या आतमध्ये नेमकं काय आहे. तर पृथ्वीच्या म्हणजे भूपृष्ठापासून पृथ्वीचं जे भूपृष्ठ आहे त्या भूपृष्ठापासून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान घनता याचा समावेश असतो. म्हणजे पृथ्वीचा जो मेन भूपृष्ठ आहे ज्याच्यावर आपण उभा आहोत, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात, हे जो भूपृष्ठ आहे त्याच्यातनं जर आतमध्ये जायचा आपण प्रयत्न केला तर कशामध्ये प्रामुख्याने बदल होतो? तापमान आणि घनता. आणि याच तापमान आणि घनतानुसार काय केलेले पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग पाडलेले आहेत. म्हणजे जसं जसं तापमानात बदल होईल, जसा जसा घनतेमध्ये बदल होईल, तसं तसं मग त्याप्रमाणे त्यांनी काय केलेले पृथ्वीचे विभाग ठरवलेले. मग पहिला जो विभाग आहे तो काय आहे? भूकवच आहे. दुसऱ्याला काय आपण म्हणतो? प्रावरण म्हणतो. तिसऱ्याला काय म्हणतो आपण? गाभा म्हणतो. ठीक आहे. बघा, पृथ्वीची आकृती दाखवा तुम्हाला. तुम्ही जर पृथ्वीच्या जर आतमध्ये शिरले, पृथ्वीच्या मध्ये जर शिरले तर हे जे आहे ना हे भूकवच आहे. बघा, इथं आपण राहतो. ठीक आहे, इथं आपण काय करतो? राहतो याच्यावर. मग हा झाला भूकवचाचा भाग. भूकवचाचे दोन भाग केलेले आहेत. कोणते? खंडीय आणि महासागरीय. मग त्याच्या आतमध्ये अजून गेलो तर काय आहे? प्रावरण. प्रावरणाचे पुन्हा दोन भाग केलेले आहेत. काय आहेत? उच्च प्रावरण, निम्न प्रावरण. मग त्याच्यानंतर अजून आतमध्ये डीपमध्ये गेलो तर काय आहे? बाह्य गाभा. म्हणजे गाभ्याचा भाग येतो. गाभ्याचे दोन प्रकार आहेत, बाह्य गाभा आणि आंतरगाभा. मग जसं जसं तुम्ही खाली जासाल, जसं जसं खाली जासाल, पृथ्वीच्या आतमध्ये जाचाल, जसं जसं जास्त डीपमध्ये जासाल, जसं खोल जाचाल, तसं तसं तापमानात बदल होईल, तसा तसा घनतेत बदल होईल. आणि याच तापमान आणि घनतेच्या बदलानुसार पृथ्वीचे काय केलेले? अंतरंगाचे विभाग केलेले. मग पहिला आपण काय समजून घेऊ? भूकवच. भूकवच का समजून घेऊ? कारण भूपृष्ठापासून आता खाली खाली जाणार आहे आपण. मग सगळ्यात वरचा थर काय आहे? भूकवच. बघा, पृथ्वीच्या सर्वात वरचा जो थर आहे, घनरूप थर आहे, त्याला काय म्हणायचं? भूकवच. भूकवचाची जी जाडी आहे ती सर्वत्र सारखी असते का? नसते. कारण आपण एका ठिकाणी उभा, तिथं वेगळी जाडी असेल. तुम्ही पर्वतावर गेला, डोंगरावर गेला, तिथून खाली वेगळी जाडी असेल. तुम्ही जर सागरात गेले, महासागरात गेले, तिथून जाडी अधिक वेगळी असेल. म्हणजे तुम्ही जर डोंगरावर गेला जाडी जास्त असेल, साहजिकच आहे ना रे. तुम्ही डोंगरावर उभा आहे, डोंगरापासून पृथ्वीच्या भूपृष्ठापर्यंतची वेगळी जाडी, त्याच्या खाली भूपृष्ठाच्या खाली भूकवचाची जाडी. तुम्ही जर भूपृष्ठा उभा आहे तिथून वेगळी जाडी. मग त्याच्यानुसार जर विचार केला तर सर्वत्र सारखी असते का जाडी? नसते. मग भूकवचाची सरासरी जाडी किती आहे? सरासरी कुठं जास्त कुठं कमी, सरासरी 30 ते 35 किलोमीटर. पर्वत श्रेणी खाली जाडी किती? 40 किलोमीटर पेक्षा जास्त. बघा या ठिकाणी दिसल. सागरपृष्ठाखालील जाडी 10 किलोमीटर पेक्षा कमी. खंडाखालील जाडी 16 ते 45 किलोमीटर. मग तापमानाचा जर विचार केला तर भूपृष्ठाखाली खोल जाताना तापमान वाढत जाते. बघा, तुम्ही पृथ्वीच्या ह्या भूपृष्ठावर उभा आहात, इथून जर तुम्ही खोल खोल झाला, आपण बोरवेल पाडतो किती? 300 फूट, 500 फूट, 700 फूट, याच्यापेक्षा जास्त असेल काय काय ठिकाणी घेत असतील. पण जसं जसं तुम्ही खाली 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 जासाल तसं तसं काय होईल? तापमान वाढत जाईल. पण प्रावरणामध्ये तुम्ही जसं जासाल, म्हणजे भूकवच जिथं संपल, प्रावरणामध्ये तुम्ही जाचाल, तिथं काय होईल? तापमानाचा वेग कमी होईल. मग गाभा क्षेत्रात पुन्हा तापमान वाढेल. मी काय सांगतोय? तुम्ही पृथ्वीच्या भूपृष्ठावर उभा आहात, तुम्ही चालला आहे खाली खाली, तापमान वाढत जाते. 30 ते 35 किलोमीटर संपलं, प्रावरणाचा भाग चालू झाला, तापमानाचा वेग मंदावतो. पण जर गाभा क्षेत्रात घुसला, अंतर्गाभा, बाह्य गाभा, तर तिथं तापमान सगळ्यात जास्त दिसेल तुम्हाला. मग पृथ्वीच्या केंद्रस्थानी किती तापमान आहे? 5000 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला काय महत्त्वाचं ठेवायचंय? लक्षात ठेवायचंय, भूकवचाचा सगळ्यात वरचा थर, पृथ्वीचा सगळ्यात वरचा थर, त्याला काय म्हणायचं? भूकवच म्हणायचं. भूकवचाची जाडी सगळी सारखी नसते, सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर असते.
पुढे बघू. भूकवचाचे दोन भाग आहेत. भूकवचाचे दोन भाग आहेत कोणते? खंडीय कवच, महासागरीय कवच. मग खंडीय कवच मध्ये काय आहे? खंडीय कवच त्याच्या भूखंडात प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिनियम आढळतं. मूलद्रव्याच्या अक्षरावरून आद्य अक्षरावरून त्यांना पूर्वी सियाल म्हणायचं. जर तुम्ही भूखंडीय कवचाची घनता काढली तर 2.7 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. त्याच्यानंतर खंडीय कवचाची सरासरी जाडी मी तुम्हाला सांगितली 30 ते 35 किलोमीटर. प्रामुख्याने याच्यात काय आढळतं? ग्रॅनाइट. तुम्ही जर खंडीय कवचाचा विचार केला सर परीक्षेच्या दृष्टीने याच्यात काय महत्वाचं आहे? दोन गोष्टी याच्यात महत्वाच्या. पहिली गोष्ट सिलिका आणि ॲल्युमिनियम खंडीय कवचात आढळतं. दुसरी गोष्ट ग्रॅनाइट खडक खंडीय कवचात आढळतं. मग महासागरीय कवचामध्ये सर काय महत्वाचं आहे? हा भूकवचाचा दुसरा थर आला. मग याच्यात काय आढळतं? सिलिका आणि मॅग्नेशियम. तिकडे काय आढळत होतं? खंडीयमध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम. इकडे काय आढळतं? सिलिका आणि मॅग्नेशियम. याला पूर्वी काय म्हणायचे? सायमा. त्याला काय पूर्वी म्हणायचे? सियाल. ठीक आहे. मग या दृष्टीने तुम्ही जर विचार केला तर याच्यामध्ये कोणता खडक प्रामुख्याने आढळतो? बेसॉल्ट आणि गॅब्रो. ह्या दोन गोष्टी कंपॅरिझन मध्ये लक्षात ठेवा. बाकीचं काय लक्षात नाही ठेवलं तरी चालतंय. खंडीय कवचामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम आढळतं. त्याला पूर्वी सियाल म्हणायचे थराला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाडी 30 ते 35 किलोमीटर. प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतो. महासागरीय कवचाचा विचार केला तर सिलिका आणि मॅग्नेशियम आढळतं आणि बेसाल्ट आणि गॅब्रो सारखा खडक आढळतो. आणि सायमा पूर्वी म्हणायचे त्याला. या गोष्टी तुम्हाला काय करायचे? लक्षात ठेवायचे. आता सर संपलं भूकवच. भूकवचाचे दोन भाग पण बघितले. मग त्याच्या खाली काय आहे? प्रावरण. मग भूकवचा खालीलचा जो थर आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रावरण. मग प्रावरणाचे दोन भाग उपविभाग उच्च आणि निम्न. मग उच्चचा जर विचार केला हे जास्त प्रवाही असतं. याच भागात शिलारस मॅग्मा म्हणजे जो तुमच्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस जे बाहेर येतं ते या ठिकाणी आढळतं. उद्रेकावेळी शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो तो उच्च प्रावरणामध्ये आढळतो. भूकंपाची केंद्र प्रामुख्याने याच भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर भूपृष्ठापासून. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा सायन्सचं आपण एक लेक्चर घेतलं होतं आपत्ती व्यवस्थापन. त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती. मग नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप हा मुद्दा घेतला होता. त्या ठिकाणी आपण पॉईंट शिकवला होता. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं भूकंपाचं केंद्रस्थान नाभी. ठीक आहे. तर ते जे आहे ते कुठं आहे? उच्च प्रावरणामध्ये. मग प्रावरणाचे कार्य कोणतं आहे? तर प्रावरणाचे कार्य काय आहे? पर्वताची निर्मिती करणं, द्रोणांची निर्मिती करणं, ज्वालामुखी आणि भूकंप. कार्य म्हणजे या ठिकाणी घडतं त्याचं काम आहे ते. म्हणजे बघा मोठा मोठा लावारस बाहेर अशा प्रकारचे खडकं बाहेरून डोंगराची निर्मिती होती, पर्वताची निर्मिती होती. ते प्रावरणामधनं बाहेर आलेले असतात. उच्च प्रावरणामधनं बाहेर आलेले असतात. ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप मगाशी मी तुम्हाला सांगितलं. मग याची अंदाजे खोली किती आहे? 2870 किलोमीटर. 1400 ते 2100 किलोमीटर खोलीत तापमान आहे. 2200 डिग्री सेल्सिअस ते 2500 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. हे झालं प्रावरणाबद्दल. पुढे बघू आपण. बघा जर तुम्ही आकृतीचं दाखवायचं म्हणलं ना, आता पृथ्वीचे 3 उपविभाग आहेत. पहिला भूकवच, दुसरा प्रावरण, तिसरा गाभा. गाभा आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार. भूकवचामध्ये 2 भाग बघितले, खंडीय कवच, महासागरीय कवच. खंडीय कवचामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम. महासागरीय कवचामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम. खंडीय कवचामध्ये ग्रॅनाइट, महासागरीय कवचामध्ये बेसॉल्ट आणि गॅब्रो. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. भूकवचाची अंदाजे जाडी, सरासरी जाडी 35 किलोमीटर, 35 ते 35 किलोमीटर. प्रावरण. मग आता या ठिकाणी बघा ही पृथ्वीचं जर तुम्ही असं, ही पृथ्वी गोल आहे, गोल आपली, हे अंड झालं गोल. पृथ्वी येणार नाही मला पण मी तरी काढण्याचा प्रयत्न करतो. याचा जर असा तुम्ही त्रिकोणी भाग असा जर कापला तर त्याच्यात काय दिसत माहितीये का? हे वरती जे दिसतंय 30 ते 35 किलोमीटर जाडी हे आपला भूकवच आहे. त्याच्या खाली हे प्रावरण आहे. प्रावरणामध्ये हे उच्च प्रावरण आहे जिथं शिलारस वगैरे येतो. निम्न प्रावरण, अंदाजे प्रावरण 2100 किलोमीटर, हे 30 ते 35 किलोमीटर. आणि त्याच्या खाली हा बाह्य गाभा आणि आंतरगाभा. ह्या नंतरच्या लेक्चरमध्ये गोष्ट बघू. मग आता याच्यात परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे? पृथ्वीचा सर्वात वरचा थर काय? भूकवच. भूकवचाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर. पृथ्वीच्या केंद्रस्थानी तापमान किती? 5000 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस. प्रावरणाचे उपविभाग उच्च प्रावरण, निम्न प्रावरण. शिलारस कशात आढळतो? उच्च प्रावरणामध्ये. भूकवचाचे भाग काय? खंडीय कवच आणि महासागरीय कवच.
आता हे सगळं जे चाललंय ना ते तुमच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या दृष्टीने चाललेले, भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने चाललेले. मग याचा जर अभ्यास करायचा असला फक्त शिकून भागून चालणार आहे का? लेक्चर बघून चालणार आहे का? नाही, त्याचा अभ्यास बी करावा लागेल, पेपर बी सॉल्व्ह करावे लागतील, टेस्ट पण द्यावे लागतील. आणि मिळतंय ते कसं आहे? फुकट, फ्री आहे ना. याच्यासाठी पैसे देताय का तुम्ही? नाही. मग व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, महत्त्वाचे व्हिडिओ पुन्हा बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अजून डीप अभ्यास करायचा असेल तर आमचं ॲप डाउनलोड करा. मग आमचं ॲप कोणतं आहे? ई सारथी ऑनलाईन ॲप आहे, ई सारथी ऑनलाईन. मग ते कुठून डाउनलोड करायचं? प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअर माहिती आहे, जिथून आपण महत्त्वाचे ॲप डाउनलोड करतो, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे. मग तिथून काय करा, तुम्ही ई सारथी ऑनलाईन असं सर्च करा. सरळ सरळ प्ले स्टोअरला जायचं, ई सारथी ऑनलाईन अशा पद्धतीचं सर्च करायचं. कोणत्याही प्रकारचं कॅपिटल लेटर नाही, सगळे स्मॉल लेटर, कोणत्याही प्रकारचा स्पेस नाही, सोपं सोपं नाव आहे. सर्च करायचं, त्याला इन्स्टॉलवर क्लिक करायचं. इन्स्टॉल केल्यावर, डाउनलोड केल्यावर ओपनवर क्लिक करायचं. ओपन झालं की अशा पद्धतीचं कॅटेगरी नावाचं ऑप्शन दिसन, तिथं 8 दिसन, 9 दिसन, 10 दिसन. ऑल स्कॉलरशिप सेक्शनवर क्लिक करायचं, खाली सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर मग तिथं तुम्हाला टेस्ट सिरीज दिसन, फ्री PDF दिसतील, याच्यावर टेस्ट वगैरे सॉल्व्ह करायच्या. अशा पद्धतीनं स्कॉलरशिपची तयारी घरबसल्या करायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशात महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ई सारथी स्कॉलरशिप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.